हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आज आपल्याला चॅप्टरमधला लास्ट टॉपिक डिस्कस करायचा, दॅट इज एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. ओके, आपल्याला माहीत आहे सर्किटमध्ये आपण कॅपॅसिटर यूज करतो व्हॉट टू स्टोअर इलेक्ट्रिकल एनर्जी इन द फॉर्म ऑफ चार्जेस. चार्जेसच्या फॉर्ममध्ये आपण कॅपॅसिटरमध्ये काय स्टोअर करत असतो? इलेक्ट्रिकल एनर्जी. आपल्याला माहिती आहे की कुठलाही कॅपॅसिटर जर आपण घेत असेल तर त्या कॅपॅसिटर, जसं आपण एक्झाम्पल कन्सिडर करत आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, तर अशा पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या प्लेटला आपण कंटिन्युअसली काय करत असतो? चार्ज करतो. लक्षात. आणि याची आयदर प्लेट काय असते? अर्थ कनेक्टेड असते. आता या प्लेटवर जो 1 by 1 चार्ज आपण प्रोव्हाइड करत आहे, आपल्याला माहीत आहे अगोदर प्लेटवर डिपॉझिट होणारा चार्ज, त्याच्यानंतर डिपॉझिट होणाऱ्या चार्जवर काय एक्झर्ट करतो? फोर्स ऑफ रिपल्शन. आहे लक्षात. आणि त्या फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट त्या चार्जवर वर्क परफॉर्म करून आपल्याला फर्दर त्या चार्जला काय करायचं? प्लेटवर डिपॉझिट करायचं. त्यामुळे आपल्याला काय सांगता येणार की कुठलाही कॅपॅसिटर जर असेल तर त्या कॅपॅसिटरवर जो 1 by 1 चार्ज आपण प्रोव्हाइड करतो, तो प्रत्येक चार्ज त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवर डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला त्या प्लेटवर किंवा त्या चार्जवर काय परफॉर्म करावं लागते? वर्क डन. आहे लक्षात. आणि हेच वर्क त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर्ड होते त्या चार्जेसची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणून, जी एनर्जी इथे आपल्याला कॅल्क्युलेट करायची. ओके, जसं आपण कन्सिडर करू, सपोज एक पॅरलल प्लेट कॅपॅसिटर आपण घेत आहे. सपोज ज्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या या प्लेटला आपण काय करत आहे? चार्ज करत आहे. आणि सपोज याच्या सरफेसवर आपण चार्ज डिपॉझिट करत आहे प्लस कॅपिटल क्यू. याच प्लेटच्या इनर सरफेसवर आपल्याला माहिती आहे काय? निगेटिव्ह चार्ज आहे. आणि आउटर चार्ज आपण काय केली? अर्थ कनेक्टेड आहे. असा आपल्याला फाइंड आउट करायचं या कॅपॅसिटरमध्ये जेव्हा कॅपिटल क्यू एवढे चार्ज आपण स्टोअर करतो तेव्हा किती पोटेन्शियल एनर्जी आहे. ओके, मग लक्षात द्या इकडे. आता आपल्याला म्हणजे टोटल अमाऊंट ऑफ चार्ज याच्यावर आपल्याला डिपॉझिट करायचा किती? कॅपिटल क्यू. मग सुरुवातीला जो एक चार्ज आपण या प्लेटला देणार, जसं इथे बघा, आता ही प्लेट न्यूट्रल आहे इनिशियली, आपल्याला माहीत आहे. ओके, नाव आता एक चार्ज आपण याला प्रोव्हाइड केला, हा चार्ज आहे. आता फर्दर चार्ज, कारण आपल्याला माहिती आहे चार्जिंग इज नॉट अन इन्स्टंटेनियस प्रोसेस, इट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. त्यामुळे काय इन्स्टंटली एखादी बॉडी चार्ज होते का? नाही. बॉडीला कंटिन्युअसली आपल्याला काय करावं लागते? चार्ज करावं. जसं तुम्ही बघितलं असेल मोबाईल चार्जर, मोबाईल लावतो आपण, बटन दाबलं की लगेच मोबाईल चार्ज होतो का? फुल्ली लगेच. ऑन केलं की लगेच फुल्ली चार्ज? नाही. आपल्याला माहिती आहे मोबाईलला 100% चार्ज होण्यासाठी काय एक स्पेसिफिक टाईम लागतो. याचा अर्थ चार्जिंग इज नॉट इन्स्टंटेनियस प्रोसेस, तिला कंटिन्युअस प्रोसेस आहे, थोडा वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीला चार्ज आपण दिला इथे पॉझिटिव्ह हा. आता फर्दर आपल्याला किती चार्ज यायचं? टोटल कॅपिटल क्यू, म्हणून फर्दर चार्ज आपण टाकून प्लस क्यू. आता हा प्लस क्यू चार्ज जेव्हा या प्लेटवर आपल्याला डिपॉझिट करायचा असेल तेव्हा अगोदर असणारा चार्ज नंतर येणाऱ्या चार्जला काय करणार? रिपेल्ड करणार, कारण फोर्स ऑफ रिपल्शन राहते. पण तरीही या चार्जला या प्लेटवर आपल्याला काय करायचं? डिपॉझिट. त्यासाठी या चार्जवर आपल्याला काय करावं लागतं? एक्सटर्नल एजन्सीला वर्क परफॉर्म करावं लागते. आणि हे वर्क जेव्हा आपण या चार्जवर परफॉर्म करू तेव्हा तो चार्ज त्याच्यावर एक्झर्ट होणाऱ्या फोर्स ऑफ रिपल्शनच्या अगेन्स्ट कशावर डिपॉझिट होता? या प्लेटवर डिपॉझिट होत आहे. आता तिसरा चार्ज द्यायचा. या दोघंही नंतर येणाऱ्या चार्जवर काय एक्झर्ट करतील? फोर्स, रिपल्सिव्ह फोर्स. याचा अर्थ आपल्याला नंतरच्या चार्जवर पण या दोघांच्या विरुद्ध काय परफॉर्म करावं लागेल? वर्क. त्यामुळे जो प्रत्येक चार्ज या प्लेटवर डिपॉझिट होत आहे असा, ओके, त्या प्रत्येक चार्जवर आपल्याला काय परफॉर्म करावं लागते? वर्क डन. आणि हेच वर्क त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर्ड होत असते त्या चार्जेसची एनर्जी म्हणून, जी एनर्जी ते आपल्याला कॅल्क्युलेट करायची. कळलं? मग सपोज कन्सिडर करू आपण ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग at any instant, okay, let small q be the charge
on plate and V be the potential of that plate. Then capacity of capacitor will be. आपल्याला माहीत आहे, युजली आपण प्रॅक्टिकली बघतो नेहमी की मोबाईल जर चार्जिंगला लावला आपण तर कमीत कमी तो 100% चार्ज होईपर्यंत आपण तीनदा बघतो किती झाला. असंच या कॅपॅसिटरला आपल्याला चार्ज करायचं फुल्ली, आणि या कॅपॅसिटर आपल्यामध्ये जेव्हा फुल्ली चार्ज होतो तेव्हा त्याच्यावर आपण टोटल अमाऊंट ऑफ चार्जेस किती डिपॉझिट करत आहे, कॅपिटल क्यू. मग याला चार्जिंग करत असताना मध्येच केव्हा तरी आपण जाऊन बघितलं कॅपॅसिटरकडे, तेव्हा आपल्या असं लक्षात आलं की कॅपॅसिटरच्या प्लेटवर किती चार्ज आहे, स्मॉल क्यू आहे. आणि स्मॉल क्यू चार्ज जेव्हा या प्लेटवर आहे तेव्हा त्या प्लेटचं पोटेन्शियल आपल्याला किती मिळते, इथे व्ही आहे. मग यावरून आपल्याला कॅपॅसिटरची लिहिता येणार. आपल्याकडे फॉर्म्युला क्यू इक्वल टू सी व्ही. देअरफॉर कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर सी विल बी इक्वल टू काय राहणार, क्यू बाय व्ही. याला कन्सिडर करू इक्वेशन नंबर 1. यावरून आपल्याला व्ही इक्वल्स टू लिहिता येणार क्यू अपॉन सी, कॅपॅसिटी ऑफ कॅपॅसिटर, राईट. नाव आपल्याला माहीत आहे की आता याच्यावर चार्जेस आहेत स्मॉल क्यू, प्लेटचं पोटेन्शियल आहे किती, व्ही. नाव आता ॲडिशनल चार्ज आपल्याला अजून याच्यावर ॲड करायचं किती, डी क्यू. तर अगोदरचा क्यू चार्ज नंतरच्या आपल्याला टाकण्यासाठी आणलेला डी क्यू चार्जला काय रिजेक्ट करतील, रिपल्सिव्ह फोर्स आहे किती, क्यू. आता आपल्याला ॲड करायचं किती परत, डी क्यू. त्यामुळे अगोदरचे क्यू नंतरच्या डी क्यूला काय करतील, रिपेल्ड करतील. त्याला येऊ देतील का, नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, अगोदर असणाऱ्या क्यू चार्जच्या विरुद्ध डी क्यू या चार्जला कॅपॅसिटरच्या प्लेटवर डिपॉझिट करण्यासाठी आपल्याला काय परफॉर्म करावं लागेल, वर्क. लेट ते वर्क आपण कन्सिडर करू डी डब्ल्यू आहे. इथे लिहिता येईल आपल्याला, लेट डी डब्ल्यू बी द स्मॉल वर्क डन in adding additional charge dq against q. क्यूच्या विरुद्ध डी क्यू एवढा चार्ज ॲड करण्यासाठी लागणारं वर्क डन आपण कन्सिडर केलं डी डब्ल्यू आहे. देअरफॉर तुम्हाला माहिती आहे पोटेन्शियल म्हणजे काय, युनिट पॉझिटिव्ह चार्जला प्लेटवर डिपॉझिट करण्यासाठी लागणारं वर्क. आपल्याला किती डिपॉझिट करायचे, डी क्यू. मग एकासाठी जर व्ही असतील तर डी क्यू चार्जला डिपॉझिट करण्यासाठी लागणारं वर्क डी डब्ल्यू इक्वल्स टू काय होणार, मग एका चार्जला नेण्यासाठी लागणारं वर्क किती, व्ही. डी क्यूला नेण्यासाठी किती लागणार, व्ही इंटू डी क्यू. अरे 1 किलो साखरेचे भाव 30 रुपये, तर 3 किलोचे किती, 30 इंटू 3, व्ही इंटू डी क्यू, राईट. ते व्हीची व्हॅल्यू प्लेस केली. देअरफॉर डी डब्ल्यू इक्वल्स टू क्यू बाय सी इंटू डी क्यू. याला कन्सिडर करू इक्वेशन नंबर 2. ओके, आपण आत्ताच बघितलेलं आहे की कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होणारी एनर्जी म्हणजे काय, की जो प्रत्येक चार्ज आपण कॅपॅसिटरमध्ये स्टोअर करत आहे त्या प्रत्येक चार्जला कॅपॅसिटरच्या प्लेटवर डिपॉझिट करण्यासाठी लागणाऱ्या टोटल वर्कलाच आपण त्या कॅपॅसिटरमध्ये स्टोअर होणारी काय म्हणतो, एनर्जी. मग बघा, क्यू एवढा चार्ज कॅपॅसिटरच्या प्लेटवर असताना त्याच्या विरुद्ध डी क्यू एवढा चार्ज अजून प्लेटवर डिपॉझिट करण्यासाठी लागणारं वर्क किती आहे, डी डब्ल्यू आहे. आपल्याला आता काय करायचं, कॅपिटल क्यू एवढा चार्ज या कॅपॅसिटरमध्ये जमा करण्यासाठी लागणारं वर्क काढायचं. किती, कॅपिटल क्यू एवढा चार्ज. मग कॅपिटल क्यू एवढा चार्ज कॅपॅसिटरमध्ये डिपॉझिट करण्यासाठी लागणारं टोटल वर्क जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी या इक्वेशनला आपल्याला काय करावं लागेल, इंटिग्रेट. आणि त्याच्या लिमिट्स काय घ्यावं लागतील आपल्याला, 0 टू कॅपिटल क्यू. इथे किती आहे आपल्याला,
ओके, देअरफॉर टोटल वर्क डन डब्ल्यू इक्वल्स टू, म्हणजे काय आता जर आपल्याला कॅपिटल क्यू एवढे चार्ज कॅपॅसिटरच्या प्लेटवर डिपॉझिट करायसाठी लागणारं वर्क जर काढायचं असेल तर इक्वेशन नंबर 2ला काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेट. मग इक्वेशन नंबर 2ला इंटिग्रेट करू का आपण, डब्ल्यू इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू कॅपिटल क्यू टी डब्ल्यू. इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल क्यू डी डब्ल्यूच्या ऐवजी क्यू बाय सी इंटू डी क्यू. आपल्याला माहिती आहे सी काय आहे, ते कॉन्स्टंट आहे, त्यामुळे इंटिग्रेशनच्या काय येणार बाहेर 1 बाय सी. इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू कॅपिटल क्यू क्यू इंटू डी क्यू. देअरफॉर डब्ल्यू इक्वल्स टू 1 बाय सी. ओके, इंटिग्रल ऑफ क्यू डी क्यू दॅट इज क्यू स्क्वेअर बाय 2. देअरफॉर वी गेट हिअर इंटिग्रेशन 0 टू कॅपिटल क्यू. आता अप्पर लिमिट किती आहे क्यू, लोअर लिमिट 0 आहे, त्यामुळे काय प्लेस करायची गरज नाही, म्हणून सरळ डायरेक्टली आपण स्मॉल क्यूच्या ऐवजी क्यू स्क्वेअर अपॉन 2c. लक्षात द्या इकडे, आता सी कॅपॅसिटी असणाऱ्या कॅपॅसिटरवर जर आपल्याला कॅपिटल क्यू एवढा चार्ज डिपॉझिट करायचा असेल तर टोटल वर्क किती करावं लागतं आपल्याला, कॅपिटल क्यू स्क्वेअर अपॉन 2c. काय, सी कॅपॅसिटी असणाऱ्या कॅपॅसिटरच्या प्लेटवर कॅपिटल क्यू एवढा चार्ज जर डिपॉझिट करायचा असेल तर टोटल अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला करावं लागणार किती, क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आलं लक्षात. आणि हेच वर्क डन या कॅपॅसिटरमध्ये स्टोर्ड होते कॅपॅसिटरची एनर्जी म्हणून. देअरफॉर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर विल बी कॅपिटल क्यू स्क्वेअर अपॉन 2c. आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बट वी हॅव क्यू इक्वल टू सी व्ही. व्हॅल्यू प्लेस केली इथे आपण, सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर, सी सी कॅन्सल, वी गेट हाफ सी व्ही स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर व्ही इक्वल टू क्यू बाय सी आहे, आपण काढलेलाच फॉर्म्युला. ओके, क्यू इंटू व्ही, ठीक आहे, सीच्या ऐवजी सी इक्वल्स टू क्यू बाय व्ही, ते सी इक्वल्स टू क्यू बाय व्ही, व्ही व्ही कॅन्सल and it gives us 1 by 2 q into v. Okay, this is the energy stored in capacitor in terms of charge and capacity, capacity and potential, charge and potential. कळलं हे. Q कॅपॅसिटी, C कॅपॅसिटी आणि Q चार्जर असेल तर एनर्जी एवढी. C कॅपॅसिटी आणि दोन्ही प्लेटमधला पोटेन्शियल जर V असेल तर एनर्जी एवढी. Q चार्ज आणि व्ही पोटेन्शियल असेल तर एनर्जी एवढी. दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर. लक्षात, 3 डिफरंट फॉर्म्युले आहेत. ओके, कळलं सगळ्यांपर्यंत. इथेच आपलं हे चॅप्टर संपलेलं आहे. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे आपल्याला बुकमध्ये दिलेला व्हेंडेग्राफ जनरेटर, आपल्याला माहीत आहे तो या वर्षीच्या सिलेबसमधून काय केला, रिड्यूस केलेला आहे. कळलं सगळ्यांपर्यंत. थँक्यू.